म्हणजे भाई भतीजा वाद ज्याच्याकरता आपण काँग्रेसवर टीका करत होतो तो भाई भतीजा वाद देखील आता घराणेशाहीचा पोचला। न खाता हूं न खाने देता हूं, प्रकाश जोशी, न खाऊंगा न खाने दूंगा, या मोदी पर्वातला देशातला हा पहिला बळी म्हणायचा का? याआधी सुषमा स्वराज, स्मृती इराणी, वसुंधरा राजे, त्यानंतर बबनराव लोणीकर, रणजित पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश बापट, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरचे आरोप झाले, परंतु त्यांच्या मागे पक्ष आणि केंद्रातल्या मंत्र्यांच्या मागे पंतप्रधान ठामपणे उभे होते। परंतु न खाता हूं न खाने देता हूं या पर्वातला हा पहिला राजकीय बळी म्हणायचा का? प्रकाश बाळ जोशी। हो, आपण जे म्हणतो ते निश्चितपणे तशा प्रकारचंच वातावरण आहे की आपण जर बघितलं तर गेल्या 5 राज्याच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना सांगितलं की मी भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन तुम्हाला देतोय, मग भ्रष्टाचार मुक्त भारत मला करायचा आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी जे काही पावलं उचलली आहेत किंवा त्यांना उचललेली दाखवायची होती ती दाखवत असताना एकीकडे काँग्रेसचे जे आधीच्या काळात जे काही भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली होती त्याच्यावरही कारवाई सुरू आहे, त्याचा काही प्रकार महाराष्ट्रातही सुरू आहे। पण असं असताना महाराष्ट्रातलं जे सरकार आहे भाजप आणि शिवसेनेचं, त्यातले विशेष करून भाजपचे मंत्री जे आहेत त्यांच्याविरुद्ध गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर आरोप झालेले आहेत आणि खडसेंचं प्रकरण जे गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रात गाजतं आणि त्याची चर्चा पूर्ण होती आहे, तर त्यातले जे आरोप झाले त्या आरोपांमध्ये कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय असा कुठंतरी त्यांना संशय आला असेल किंवा कुठंतरी त्यांची खात्री झाली असेल, त्यानंतरच हा निर्णय घेतला असं मला वाटतं की पक्ष म्हणून ते जरी सांगत असले की आम्ही खडसेंच्या मागे आहोत वगैरे, तरी देखील चौकशीमध्ये कुठंतरी अडचण येण्याची सुद्धा शक्यता असल्यामुळेच असा हा निर्णय घेण्यात ताबडतोब राजीनामा दिले। अशा प्रकारचं जे राजकीय वातावरण होतं, नैतिकतेचं वातावरण होतं, ते आज आपल्याला दिसत नाही। स्वतःहून कुठलाही मंत्री राजीनामा देताना आपल्याला दिसत नाही। कुठेतरी राजकीय अडचणीत आल्यानंतरच ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी दबाव टाकतात त्यानंतरच मंत्री राजीनामा देतात, असं आता आपल्याला गेल्या 5-10 वर्षातले अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे खडसेंचा राजीनामा जो आहे तो अशाच परिस्थितीतून झालेला आहे। बरोबर आहे। मधु चव्हाण, ही सगळी अपरिहार्यता होती। तुम्ही सर्व काही पाहिलं, मीडियामध्ये हे शांत होतं का पाहिलं, विरोधक ह्याच्यावर थंड होतात का बघितलात, तुम्ही सत्ता हातात असताना जेवढी अस्त्र आहेत तेवढी सगळी वापरायचा प्रयत्न केलात, परंतु ज्या क्षणी हे अतिशय क्लिअर झालं की खडसेंचं उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य हे दोन्ही आता मॅनेज करण्याच्याच शक्य आहे, त्या क्षणी तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला। चौकशीत उघड होण्यापेक्षा सुद्धा आधीच हे थंड केलं बरं, परंतु हे सगळं करायला तुम्हाला खूप उशीर झाला आणि त्या उशिराचीच आज चर्चा होते। मला असं वाटतं की शक्य नाही, केवळ मी पक्ष अभिनवेशाने बोलत नाही। माझे मित्र विश्वंभर चौधरी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा दोन्ही माझे पत्रकार मित्र बसलेत, ते काही भारतीय जनता पक्षाचे शत्रू नाही आहेत। त्यामुळे त्यांनी केलेले जे भाष्य आहे किंवा त्यांचं जे निरीक्षण आहे याचा पूर्ण आदर ठेवून मी सांगतो, विश्वंभर चौधरी साहेब, एखादा आरोप झाल्यानंतर की घे सुरीनी मार उरी असं कधी करता येत नाही। आपण त्या ठिकाणी अतिशय सम्यक आणि विवेचक, म्हणजे त्याला आपण म्हणतो स्क्रुटिनी करून, एखादं पोस्टमॉर्टम करून, विच्छेदन करून बोलत असता नेहमी मग कन्क्लुजनला येतं। मला सांगा की विनोद तावडेंवर आरोप झाले, काय आरोप झाले हो? ते सगळे आरोप पोरकटासारखे आरोप होते की 10वीच्या परीक्षेला त्यांनी कोणीतरी बसवला, त्याच्यानंतर पदवी त्यांची बोगस आहे। त्यांनी ज्या वेळेला जाहीर केलं होतं की मी अशा त्यांनी कुठलं खोटं तर सांगितलं नाही की माझी पदवी त्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची आहे, त्यामुळे तो विषय नाही आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली आहे। नंबर 2, डाळीच्या बाबतीमध्ये सुद्धा धरसोड निर्णय झाले अशा तऱ्हेचा आरोप जर कोणी केला तो एक वेळ वादासाठी मी गृहीत धरतो, गिरीश बापटांचा बरोबर होता की जी जप्त केलेली डाळ आहे ती डाळ त्या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करून त्या ठिकाणी छोट्या छोट्या दुकानदारांच्या मार्फत जनतेला द्यायची की पुन्हा त्याच व्यापाऱ्यांना सरकार सांगेल त्या भावामध्ये द्यायला लावायचं, हा एक होता निर्णय। लोणीकरांच्या बद्दल जो आरोप झाला तो हास्यास्पद होता आणि त्यामुळे मी त्याची आता चिकित्सा करत नाही, कारण भारतीय जनता पक्षाला मी प्रामाणिक, मी असं म्हणत नाही आपण म्हणालात तसं की इतर पक्ष सगळे राष्ट्रप्रेमी येत नाही, आम्ही राष्ट्रप्रेमी आहोत आणि आम्हीच फक्त त्या ठिकाणी आमचाच रथ जमिनीच्या पेक्षा 3 फूट वर चालतो असं आम्ही मानत नाही आणि आमच्यात कोणी मानत असेल तर ते चूक आहे। अनेक पक्षामध्ये सुद्धा राष्ट्रावर प्रेम करणारे, राष्ट्राच्या समाजाच्या हिताचा विचार करणारे आहेत। मुद्दा राहिला खडसेंनी 4 दिवस त्या ठिकाणी पाहिलंय की आता असंही त्याच्यावर चाललेलं आहे। ATSने इन्क्वायरी केली साहेब, त्याच्यानंतर केंद्र सरकार, तुम्ही म्हणताय बरोबर, अतिशय बरोबर आहे,
कोणी क्लोन केलं म्हणजे जसं आता त्या ठिकाणी मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये एकाच आरोपाखाली दोघांना पकडलं होतं आणि मग 6 मुस्लिम लोकांना सांगितलं तुम्ही निर्दोष आहात. आता सांगतात की बाकीचे लोक सुद्धा पुरोहित निर्दोष आहेत आणि मग दोषी कोण आहे शोधायला पाहिजे. तसं इथे कोणी क्लोन केलं हे शोधण्याचं काम चाललेलं आहे. मुद्दा राहिलाय की तुम्ही तुमचं जे निरीक्षण आहे ते मी प्रामाणिकपणे आपल्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो की ते चूक ठरणार आहे. कोर्टामध्ये याचं दूध का दूध कदम साहेब म्हणाले तर पाणी का पाणी होणारच आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. त्याचं कारण या सगळ्या जमिनीच्या ह्याच्यामध्ये 48 वर्ष त्याला त्या ठिकाणी तुम्ही मोबदला दिलेला नाहीत. 2010 साली ज्यावेळेला तो जाहीर करतो माणूस की मला आता ही जमीन विकायची आहे त्यावेळेला त्याचं त्या ठिकाणी नाव इतर हकदारमध्ये तुम्ही टाकता. माननीय सुभाष देसाई हे अतिशय चांगले सद्ग्रस्त आहेत, शिवसेनेचे प्रामाणिक नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. त्या चौकशी समितीच्या समोर त्यांनी आता जाहीर करावं. MIDCचं काही देणं घेणं नाही याच्यामध्ये. पण सुभाष देसाई यांनी अत्यंत परखड भूमिका घेतली आणि ही जमीन MIDCची आहे असं पहिल्या दिवशी ठासून सांगितलं. त्यामुळेच खडसे खरं तर अडचणीत आले. बरोबर. मला असं वाटतंय की जर आपला मित्रपक्ष अशा तऱ्हेचं एखादं त्या ठिकाणी वक्तव्य करीत असेल तर थेट त्याला चॅलेंज करण्याच्या ऐवजी आपण एकत्र काम करीत आहोत आणि म्हणून आपण चौकशी आता त्या ठिकाणी करा. आणि मला पूर्ण विश्वास आहे 1-1.5 महिन्याच्या आत चौकशी होईल किंवा जास्तीत जास्त 2-3 महिन्यात होईल. आणि जर कोर्टाने दोषी ठरवलं खडसेंच्या वरच्या आरोपाची चौकशी पूर्ण कधी होणार, त्याला काही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे का? सरकार वेगानं करणार म्हणजे काय करणार? मला असं वाटतंय की मी खडसेंबद्दल प्रेम किंवा आमच्या पक्षाचे नेते म्हणून सांगत नाही, कारण जळगावमध्ये पक्षाला आमचा जनसंघ भारतीय जनता पक्ष असून संघटनात्मक दृष्टीने 1 नंबरवर ठेवण्याचं काम खडसेंनी केलंय. 1 नंबरवर काम केलं, परंतु भ्रष्टाचारामध्ये देखील 1 नंबरचं काम केलं असं आहे का? भ्रष्टाचार केला उदयजी, काय केलंय? काय सिद्ध झालं? आज हे सगळे आरोप करण्यात आले. आरोप करणं वेगळं आणि ते सिद्ध होणं वेगळं. आणि म्हणून या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही पक्षाला त्या ठिकाणी कुठल्या तरी संशयाच्या फेऱ्यात अडकून टाकू नये. आणि म्हणून मी राजीनामा देतो. आपण म्हणालात तसं निश्चित वेळ करून आमच्या या नेत्यावर टांगती तलवार ठेवून 1 वर्षभर टांगती तलवार चौकशीची ठेवायची आणि कुठल्याही प्रकारचं त्याला निर्दोष पटपण सिद्ध करण्याची संधी द्यायची नाही. दोषी ठरवून इतरांना त्या ठिकाणी धडा शिकवण्याचा प्रयत्न असं काही होणार नाही. निश्चित वेळेमध्ये विश्वंभर चौधरी. नाही, मला फक्त एक गैरसमज चव्हाण साहेबांचा दूर करायचा आहे. तो गैरसमज असा आहे की जमिनीचं 48 वर्ष कॉम्पेन्सेशन मिळालं नाही आणि म्हणून त्या माणसांनी केलं. तर ही केस अशी आहे की यांना विरोधी पक्षनेते असताना यांनी हे पाहून ठेवलं होतं आणि त्यानंतर तारखा तर खोटं बोलत नाहीत. ज्या तारखांना ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या तारखा स्पष्ट आहेत. आणि मग समजा तुम्हाला त्याला न्यायच द्यायचा त्या मला मुकानी का काय नावाचा माणूस होता त्या माणसाला, तर तुम्ही ती जमीन विकत नाही घेतो. तुम्ही त्या माणसाला म्हणता बाबा तू ये, मला तुला न्याय द्यायचा, हे तुझं कॉम्पेन्सेशन घे आणि घरी निघून जा. तुम्ही 100 कोटीचं कॉम्पेन्सेशनसाठी ती जमीन विकत घेताना हे कागदोपत्री आणि त्याची स्टॅम्प ड्युटी किती भरतात हेही कागदोपत्री आहे. मला असं वाटतं की 420 कलमाखाली खरं म्हणजे नोंद झालेली आहे यांच्यावरच्या आरोपाचे. पोलीस केस झालेली आहे रजिस्टर पुण्यामध्ये, फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे 420 कलमांतर्गत. 420 कलम तेव्हाच लावतात जेव्हा पोलिसांकडे प्रायमा फेशिया एव्हिडन्स असतो. पोलीस उठून कोणावरही 420 कलम लावू शकत नाहीत. तुमच्याच खात्याचं सरकार आहे. समजा काँग्रेसचं असतं तर मी म्हणलो असतो की त्यांनी सूडबुद्धीने लावला असं आपण म्हणलो असतो, पण तो तुमचंच सरकार आहे. गृह खातं 420 कलम पोलीस खातं लावत आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. चव्हाण साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला स्वतः सांगतो, या चॅनलवर मी जबाबदारीने सांगतोय, MIDCच्या केसमध्ये खडसे साहेब वाचू शकत नाहीत. हे मी आता सगळ्यांच्या समोर सांगतोय. हे खोटं झालं तर माझा 12 वर्षाचा अनुभव चुकला असं मी तुमच्यासमोर मान्य करीन. पण हे MIDCची केस सुटू शकणारी नव्हतीच. काही झालं तरी इतर केसेसमध्ये पाटलांच्या केसमध्ये 30 कोटीचं त्यांनी सहज गंमत म्हणून लाच मागितली असंही म्हणलं, पण पब्लिक परसेप्शन असतं. लोकांना वाटलं अरे मंत्रालयात जर गमती 30 कोटी मागत असतील तर सिरियसली किती लाच मागत असतील असंही लोकांचं एक पब्लिक परसेप्शन झालं. पण माझ्याकडून आज लिहून घ्या, MIDC मध्ये खडसे साहेब सुटू शकत नाहीत. हे मी आजच तुम्हाला सांगतो. ओपन अँड चॅट. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिन सावंत, अखेर एकनाथ खडसे यांचा राजीनामा आला. काँग्रेस तो खुश हो गई आज? नाही, या इथंच आपली लढाई थांबत नाही. एक लक्षात घ्या, आज त्यांनी ते सांगितलं असेल माझ्या संदर्भामध्ये की मी पुरावे दिले नाहीत. पुरावे त्यांच्याकडे कधीच दिले होते, मीडियालाही मिळाले. मी जेव्हा आरोप करतो त्यावेळेला बिना पुराव्याचा आरोप कधीच करत नाही. त्यामुळे त्या पहिल्याच दिवशी पुरावे दिले होते. विषय असा आहे की या संदर्भामध्ये जसं आता मी ऐकत होतो विश्वंभरजी म्हणतायत, या MIDCचा विषय जर तुम्ही फक्त घेतलात, MIDCचा विषयावरती तुम्ही स्वतः 11 मार्च 2016 त्या ठिकाणी 50 लाख रुपयाचं पेमेंट यांच्या कुटुंबियांकडनं झालेलं आहे त्या उकानेला. हे दडवलं. पहिली गोष्ट ते दडवलं गेलेलं आहे, शासनाला ते माहिती नाहीये.
दुसरी गोष्ट, हे न माहीत असताना 12 एप्रिल 2016ला तुम्ही त्या ठिकाणी बैठक लावतात मंत्री महोदय, त्या ठिकाणी MIDCच्या अधिकाऱ्यांना बोलवतात आणि रेव्हेन्यूच्या अधिकाऱ्यांना बोलवतात. त्याचे मिनिट्स देखील आपल्याकडे आहेत. म्हणजे माझ्याकडे सगळे पुरावे या संदर्भामध्ये आहेत की 11 तारखेला त्यांनी 50 लाख रुपयाचा चेक दिला. त्या संदर्भामध्ये जी 12 तारखेची मिनिट्स झाले त्यामध्ये या मिनिट्समध्ये त्यांनी स्वतः म्हटले, हे वाचून दाखवतो मी, माननीय मंत्री महोदयांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता जमिनीचा ताबा घेऊन त्या जमिनीचे विविध उद्योगांसाठी वितरण करण्यात आले. हे कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरत नाही. त्यामुळे अर्जदाराने केलेल्या विनंतीनुसार एकतर त्यांना जमीन परत करावी किंवा नवीन भूसंपादन अधिनियमानुसार नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी असे निर्देश दिले. म्हणजे मंत्री महोदय कोणत्या जमिनीला देत आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांनी 50 लाख रुपये आधी देऊन त्याच्यावरती त्या ठिकाणी आपला हक्क स्थापित केलेला आहे. मीटिंग दाखवली जाते की आम्ही फक्त त्याला न्याय देण्यासाठी करतोय. मंत्री महोदय त्याच्यामध्ये देतात नुकसान भरपाईचा संपूर्ण आदेश देऊन टाकतात आणि त्यानंतर 27 एप्रिलला त्या ठिकाणी परचेसची बाकीची प्रक्रिया केली जाते. दुसरी गोष्ट अशी की ह्या संदर्भामध्ये यांना माहिती आहे भूसंपादनाचे 130% ते आताचा रेट लागेल, 130% त्यांना अधिक त्या ठिकाणी भरपाई मिळणार आहे. त्यामुळे कमी पैसे द्यायचे, ह्याचं ट्रेडिंग करायचं, कुटुंबियांना फायदा 100 कोटीचा मिळवून द्यायचा आणि त्याचबरोबर शासनाची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी त्याचा दुरुपयोग करायचा. जी मंत्रिमंडळाच्या गोपनीयतेचा शपथेचा भंग देखील झाला, हा क्रिमिनल ऑफेन्स झाला, स्वतःच्या नातेवाईकांना फायदा करून देण्याचा सचिन सावंत या सगळ्याचा या भ्रष्टाचाराच्या सचिन सावंत या भ्रष्टाचाराच्या आरोपातील सत्यतेचा राजकीय भूकंप करण्याची क्षमता असल्यानंतरही त्याचा फायदा उठवण्याची आपल्याकडे चाणाक्षपणा, धूर्तपणा किंवा पक्षाचं संघटन आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात याचे काय पडसाद उमटणार आहेत? आणि खडसे यांचा राजीनामा हा बहुजन समाजावरचा अन्याय आहे. चला या सगळ्याची चर्चा करूया. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय खडसेंचा राजीनामा पुढं काय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.